मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज सकल समाजाच्या वतीनं बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आणि या जिल्हा बंदला सुरुवात झाली। माझ्या पाठीमागे मी दाखवायचा प्रयत्न करतोय। सकाळपासूनच ही जी दुकानं आहेत ही बंद आहेत। व्यापाऱ्यांनी देखील उत्स्फूर्त पद्धतीने या बंदमध्ये सहभाग नोंदवलेला आहे। ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांची निगृणपणे हत्या करण्यात आली, या हत्येच्या निषेधार्थ संपूर्ण जिल्ह्यातून संताप व्यक्त केला जातो। विशेष म्हणजे कायदा सुव्यवस्थेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता आणि याचाच एक भाग म्हणून याचेच पडसाद म्हणून आज संपूर्ण बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे। आणि यामध्ये सकल समाजाच्या वतीने सर्व पक्ष सर्व संघटना यांनी एकत्रित येऊन हा बंद पुकारलेला आहे। आणि या बंदमध्ये आज सकाळपासूनच आपण पाहतोय अशा पद्धतीने जे काही दुकानं आहेत ती दुकानं बंद ठेवण्यात आलेले आहेत। विशेष म्हणजे जे सकाळचा टाईम आहे, या ठिकाणी लोक जे दैनंदिन काम आहे त्या कामासाठी निघत असतात, मात्र याच रस्त्यावरती सुभाष रोडवरती खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते, मात्र आज ती कुठेतरी गर्दी कमी असल्याचं पाहायला मिळते। विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत 3 आरोपीला अटक करण्यात आलेला आहे। इतर जे 3 आरोपी आहेत त्यांना देखील अटक करण्यात यावं, यातला जो मुख्य आरोपी आहे त्याला देखील अटक करण्यात यावं अशा पद्धतीची मागणी केली जाते। विशेष म्हणजे गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे, त्यामध्ये अपहरण, खून, मारामाऱ्या, दरोडे या प्रकारचे जे प्रकार वाढलेले आहेत, याचा निषेध करण्याच्या अनुषंगाने हा बंद पाळण्यात येतोय। त्याचबरोबर या ठिकाणी जर बघितलं तर या सगळ्या बंदच्या पार्श्वभूमीवरती पोलीस प्रशासनाचा देखील तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। या अगोदर जे आंदोलन झाले त्या आंदोलनाच्या कालावधीत झालेल्या बंदला हिंसक वळण लागलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती पोलीस प्रशासन देखील अलर्ट आहे। चौकामध्ये पोलीस त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर हा बंद शांततेत पार पाडावा अशा पद्धतीचं आव्हान देखील समन्वयकाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। त्यामुळं साहजिकच आजचा दिवस हा कडकडीत बंद पाळण्याच्या अनुषंगाने समन्वयकांनी त्याचबरोबर समाजाने याची तयारी केली असल्याचं चित्र बीडमध्ये पाहायला मिळते। त्यामुळे प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।